नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी यांच्या गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी विक्रम आणि मानिनी ताई येतात. विक्रम म्हणतात, म्हणालो होतो ना दे आता 500 रुपये दे. तर त्यावेळी जीवा म्हणतो, लव बर्ड्स तुम्ही इथे येऊन बसा. आणि काय झालं नक्की, कसली भेट लावली होती? तर आता विक्रम म्हणू लागतात, काही नाही, मी हिला म्हणत होतो की मुलं अजूनही झोपली नसणार, परंतु हिचा तुमच्यावर एवढा विश्वास की मला सांगते नाही मुलं आता झोपली असतील, मग मीच पै जिंकलोय ना मग आता. तर हिला 500 रुपये द्यावेच लागतील. तर मानेनी ताई म्हणतात, नाही मी अजिबातच देणार नाही. तर आता मानेनी ताई म्हणतात, हो मला वाटलंच होतं, कारण दिवसभर मुलं इतकी थकली आहेत, मग थकून झोपली असतील, परंतु मला कुठे माहीत की आपली मुलं अजूनही झोपली नसतील. तर विक्रम म्हणतात, त्यांना झोप कशी लागणार? अगं मांडणी, तू पण काय बोलतेयस? अगं मुलं काही झोपणार आहेत का? त्यांना झोप वगैरे काही लागत नाही, कारण कसं आहे ना अगं, आता तरी उलट त्यांचे जागण्याचे दिवस आहे आणि अशा दिवसात तू त्यांना झोपायला सांगतेस काय? पण अपेक्षा ठेवतेस तू तर. जीवा म्हणू लागतो, काय तुम्ही बोलताय? तर माननी ताई म्हणतात, अहो परंतु झोप महत्वाची आहे ना, उद्या संगीतचा कार्यक्रम आहे आणि हे जर आता वेळेवर झोपले नाहीत तर ह्यांचे असे मोठे मोठे डोळे दिसतील, किती घाणेरडे दिसतील हे. आणि मला सांगा, तुम्ही इथे जागरण करून काय करत आहात? का एवढा वेळ जागे आहात? तर आता नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या म्हणू लागतात, काही नाही, सहज अशा गप्पा मारत बसलो होतो. तर माननी ताई म्हणतात, गप्पा? अरे गप्पा मारायची ही वेळ आहे का? तुम्ही लग्नानंतर गप्पा मारू शकत नाही का? तुम्हाला जेवढं काही बोलायचं आहे ना तेवढं लग्नानंतर बोला, परंतु आता तुम्ही जरा आराम करा. तर विक्रम म्हणतात, काय माने, अगं लग्नानंतर त्यांना गप्पा मारायला मिळणार तरी काय? तर पार्थ म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे? तर विक्रम म्हणतात, हो ना, या बायकाच नाही का एकदा का लग्न झालं की मुलांच्या मागे तगादा लावून असतात की आता पाळणा हलू देत, आता तरी गुड न्यूज मिळू देत. मग मला सांग, जर पेपरच लिहिला नाही तर मग रिझल्ट कसा मिळणार? माननी ताई म्हणतात, पुरे आता गप्प बसा, उगाच तुम्ही अजून काहीतरी सांगू नका, कारण तुम्हाला काय बोलायचंय हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे आता चला, उठा आणि झोपायला चला. आणि मुलांनो, आता तुमच्या गप्पा पुरे झाल्या, चला तुम्ही पण झोपायला चला बरं. आणि आपापल्या खोलीत. विक्रम म्हणतात, हे मात्र अगदी खरं आहे, आपापल्या खोलीत झोपायला जायचं. तर जीवा आणि पार्थ म्हणतात, हो आपापल्याच खोलीत चला. असं म्हणत ते नंदिनी आणि काव्याकडे पाहतात. तर माननी ताई म्हणतात, नाही आपापल्या खोलीत म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आणि मुलींना कुठे जायचं हे त्यांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे चला आता तिथून. काव्या आणि नंदिनी लाजतच निघून जातात. आता विषय राहिलेला असतो तो पार्थ आणि जीवाचा. त्यांना काही तिथून जावंसं वाटत नसतं. तर माननी ताई म्हणतात, चला अजून किती वेळ इथेच थांबणार आहात? असं म्हणत माने ताई कसं बसव त्यांना झोपण्यासाठी पाठवतात. तर त्यानंतर विक्रम माननी ताईंना म्हणतात, मानिनी काही म्हण, परंतु जागरण करण्याच्या बाबतीत मात्र मुलं तुझ्यावरच गेली आहेत. माननी ताई म्हणतात, गप्प बसा हो, काही असत तुमचं. आणि हो, आता तुम्ही झोपायला येताय की नाही? तर विक्रम म्हणतात, हो आता आपल्याला सुद्धा इथून जावं लागेल, नाहीतर मुलाने जर आपल्याला पाहिलं तर मग सुरू होईल, ओ लव बर्ड, तुमचा रोमांस वगैरे संपतोय ना. तर माननी ताई म्हणतात, अगदी खरं आहे. असं म्हणत माननी ताई आता विक्रमनं म्हणतात, विक्रम मला सांगा, खरंच मला खूप भीती वाटते. म्हणजे बघा ना, आज हळद मेहंदी हा फंक्शन तर खूप छान पद्धतीने पार पडला, परंतु उद्या संगीत, त्यानंतर लग्न, हे सगळं काही निर्विघ्नपणे पार पडेल ना? विक्रम म्हणतात, मानिनी अगं निगेटिव्ह विचार आपण करायचाच का? सगळं काही नीट अगदी चांगलं पार पडेल असंच समजायचं. आणि आता तू कुठलाही विचार करू नकोस, सगळं नीट पार पडणार आहे, माझी खात्री आहे. असं म्हणत आता विक्रम माने ताईंना झोपण यासाठी घेऊन जातात. तर इकडे रम्या एकटीच तिथे असते
आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ते सर्वजण बसलेले असतात तिथे रम्या येते आणि त्या सगळ्यांचं बोलणं आपल्याला ऐकू यावं यासाठी रम्याने त्या ठिकाणी माईक ठेवलेला असतो. आता रम्या तो माईक घेते आणि त्यानंतर टॉर्च घेते आणि स्टेजवर येऊन उभी राहते आणि ती टॉर्च आपल्या चेहऱ्यावर पकडत म्हणते, जपून जपून जावे, पुढे धोका आहे, असं म्हणत ती टॉर्चने सगळीकडे पाहू लागते. रम्याने आता या संगीतच्या कार्यक्रमासाठी काहीतरी कारस्थान केलेलं असतं, परंतु आपण मात्र नामानिराळी झालेली असते. हे सगळं काही रम्याचीच कारस्थान चालू असतात, परंतु कोणालाच रम्याच्या कारस्थानांबद्दल ठाव ठिकाणही लागत नसतो. तर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळ्यासाठी सर्वजण उपस्थित असतात. आता निवेदनाची जबाबदारी ही युगने घेतलेली असते. युग स्टेजवर येतो आणि म्हणू लागतो, आज संगीतचा कार्यक्रम आहे. अहो कोणाचं काय, माझा पार्थ दादा आणि जीवा दादा, नंदिनी वहिनी आणि काव्या वहिनी यांचा संगीत सोहळा आणि यांच्या या संगीत सोहळ्यासाठी त्यांचंच इथे सहर्ष स्वागत आहे, असं म्हणतात. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्याचवेळी स्टेजवर एंट्री होते. ते म्हणजे पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी. त्यांच्या संगीत सोहळ्यासाठी खूप छान तयार होऊन चौघेही आता संगीत सोहळ्यासाठी आलेले असतात. वजन टाळ्या वाजवत त्यांना शुभेच्छा देत, आशीर्वाद देत त्यांचे स्वागत करतात. आता चौघे खूप खुश असतात. पार्थ आणि काव्या एकमेकांच्या हातात हात देत आता संगीत सोहळ्यासाठी आलेले असतात आणि जीवा आणि नंदिनी तर युग अनाउन्स करत म्हणतो, आज आहे तुमचा संगीत सोहळा आणि तुमच्याच संगीत सोहळ्यात तुमचं स्वागत आहे. परंतु तुमच्या या संगीत सोहळ्यासाठी एक खूप छान आणि भन्नाट एकापेक्षा एक सरप्राईज आहेत. सो वेटेड वॉच. आता युग अनाउन्स करताच त्यावेळी लाईट जातात. आता सर्वजण इकडे तिकडे पाहू लागतात. विक्रम म्हणू लागतात, लाईट कशा काय गेल या आहेत. अरे मुलांनो, जरा बघा लाईट कशामुळे गेली आहे. तर युग म्हणू लागतो, अरे यार लाईट गेल्यात, आता संगीत कसं होणार दादा, अहो लाईट लावा हो, असं म्हणताच त्याचवेळी लाईट ऑन होतात आणि त्या ठिकाणी आलेला असतो. त्या ठिकाणी एंट्री झालेली असते कान्हाची. तर कान्हा म्हणतो, जिथे कान्हा असतो तिथे अंधार फार काळ टिकूच शकत नाही, असं म्हणत कान्हाने एक हात फिरवत आता लाईट चालू केलेले असतात. तर त्यानंतर कान्हा म्हणतो, म्हणालो होतो ना की जिथे कान्हा आहे तिथे अजिबात अंधार टिकणारही नाही. तर त्याचवेळी आता युग काही बोलायला जाणार तर युगच्या हातात माईकच नसतो. युग म्हणतो, माझा माईक कुठे गेलाय, म्हणजे आता लाईट गेल्या आणि आता माईक गेलाय. तर आता कान्हा म्हणतो, कसं असतं ना, जिथे कान्हा असतो त्याची कशाची ना कशाची चोरी होतच असते. म्हणजे कधी लोणी चोरीला जातं, तर कधी दही चोरीला जातं, मग माईकही चोरीला जातो, असं म्हणत कान्हा आता माईक दाखवत म्हणतो, आता या पुढची सूत्र मी माझ्या हाती घेतली आहेत, त्यामुळे ज्या तू भांग पाडून ये. तर युगच्या लक्षात येतं की कान्हा हा नक्कीच काव्याचा मित्र असणार आणि म्हणूनच युग काव्याकडे पाहतो आणि म्हणतो, हा तुझा मित्र आहे ना, वाटलंच होतं, असं म्हणत युगने आता सगळी जबाबदारी कान्हाकडे दिलेली असते. आता कान्हा काही माईकवर बोलायला जाणार, परंतु माईक तर बंद असतो. कान्हा म्हणू लागतो, माईक तर बंद आहेत. तर त्यानंतर त्या ठिकाणी एंट्री होते. सखीची सखी म्हणू लागते, जर बॅटरीज नसतील तर मग माईक कसा चालू होईल. नमस्कार, मी सखी म्हणजेच कान्हाची बायको आणि आज कान्हाच्याच म्हणजेच माझ्या नव्याच्या पावलावर पाऊल ठेवत मी सुद्धा बॅटरी चोरी केली आहे, असं म्हणत आता सखी सुद्धा कान्हाची शाळा घेते. आता सखीच बोलणं ऐकून काव्या खुश होते आणि म्हणू लागते, सखी एक नंबर. तर कान्हा म्हणतो, हो का, तुझं कौतुक होते का, परंतु मला सांग तुझं कौतुक कशासाठी. ते असू देत, हो देत, कारण कसं आहे ना, शेवटी लहान मुलांचं कौतुक होतंच. तर सखी म्हणते, एक गप्प बसा, मला लहान मूल बोलायचं नाही, हाफ चड्डी. तर आता कान्हा म्हणतो, प्लीज तू सगळ्यांसमोर तरी मला हाफ चड्डी असं बोलू नकोस. तर आता सखी मोठ्यानेच म्हणते, हाफ चड्डी, हाफ चड्डी, हाफ चड्डी. तर त्यानंतर सर्वच जण हसू लागतात. तर कान्हा म्हणतो, पण कसं आहे, तू जरी मला हाफ चड्डी बोलत असली
तरी सुद्धा हे जे कपल आहेत ना, ते सुद्धा आपापल्या नव्यांना काहीतरी नाव नक्कीच हाक मारत असतील. आणि त्याच वेळी तिथे शौर्य येतो आणि ऊर्जाही येते. तर शौर्य म्हणतो की पसारेवाला, तर ऊर्जा म्हणू लागते आर्किटेक्ट बोका. आता नंदिनी जीवाला काय बोलते, तर काव्या पार्थला काय बोलते, हे शौर्य आणि ऊर्जाने अचूक ओळखलेलं असतं. तर त्यानंतर ऊर्जा म्हणू लागते, चला आता या ठिकाणी शौर्य आणि ऊर्जा आलेत, त्यामुळे कान्हा आणि सखी तुम्ही जरा बाजूला होता का. तर सखी म्हणते, ओ हॅलो, मी आणि कान्हा या दोघांनी बाजूला व्हायचं, तुम्ही असं कसं बोलू शकता. आणि इथे तुम्ही पुढे पुढे करणार आहात का, म्हणजे इथे पुढे पुढे करायला तुम्हाला काही कोर्ट वाटतंय का. तर शौर्य म्हणतो की कोर्टच घाबरत असतं ऊर्जा शिंदेला. कारण कसं आहे ना, कोर्टात ऊर्जा शिंदे सोबत वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर तर ऊर्जा वाक्य पूर्ण करत म्हणते, कोर्टाबाहेर नाद करायचा नाही. आता हे ऐकल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्या दोघांच कौतुक करू लागतात. तर कान्हा म्हणतो, सर्वजण कौतुक करतात, सगळ्यांनाच या दोघांच कौतुक वाटते, पण काय बालिशपणा आहे ना. असू देत, अजूनही लहान आहेत आणि असं समजून आपणही त्यांचे कौतुक करूयात. तर कान्हा आता मनात प्रश्न करत म्हणतो, एवढा कमाल डान्स झालाय का तुमचं. तर शौर्य सर्वजण तो म्हणजे काय होतात की असं म्हणा. आणि मनू गोमू शौर्य ऊर्जा रोमॅन्टिक डान्स करतात, परंतु आणि सर्वजण आता त्यांच्या तालावर डान्स करू लागतात आणि म्हणू लागतात सगळ्यांनाच एक काय परफॉर्मन्स, आमचं लग्न वगैरे काही झालं नाही. आता शौर्य सर्वजण टाळ्या वाजवतात, छोट्स भांडण पाहून त्यांचं कौतुक करू लागतात. ते वाटलं कमाल असा परफॉर्मन्स दिलेला असतो हो ना. अजून मोहित्यांच्या लग्न झालं नाही, असा देशमुखांच्याही हा परफॉर्मन्स झालेला असतो. बायकोची बाजू घेतो यानंतरची स्टेजवर तुम्हाला काही सूत्र ज्यांच्या हाती दिली वगैरे द्यायचे आहे, ती म्हणजे ऊर्जा, लग्नागोदर सखी, तो एवढी बायकोची बाजू घेतोय, स्टेजवर येतात आणि काही तुमच्या जवळ खास कौतुक करतात वगैरे आहे आणि म्हणू लागतात. जीवा म्हणतो, आज मात्र काकून काय आहे ना, लग्नानंतर काही ठुमका बायकोची बाजू घेऊन कमाल होता. पार्थ म्हणतो, सखी सोबत भांडतात, सर्वजण टाळ्या वाजवू पार्थकडे पाहते. तर इकडे मानवी जीवा म्हणतो, हे मात्र लाजत असतं. तर त्यानंतर ऊर्जा चला पुढे आता आपण काही म्हणा, सखी मुली मात्र करूयात हुशार. तर शौर्य म्हणतो, म्हणजे बघ ना, गाण्यांच्या मैफिलीचे असू देत संगीत आपल्याला सुरू करायला मिळते एवढंच, त्यामुळे आता अभ्यासात सर्वस्वी जबाबदारी लग्न झाले. तर काव्या म्हणते सव्वालीकडे म्हणत, आता सगळे बाजूला मुलींच्या बाजूने बोलत असतात. चला ॲडव्होकेट मॅडम, आपण बाजूला होऊयात, काही नाहीये. शौर्य असणारे बॉईज सुद्धा स्टेजवरून खाली डान्स करतात आणि सगळी पुढची सूत्र कान्हा आता सगळ्याच सखीकडे दिलेली असं वाटतंय. तर आता इथे काय पब्लिक मला सांगा, यांसमोर सूत्रसंचालन निवेदन करत डान्स. तर सर्वजण होकार देशमुखांची मुलं पार्थ आणि जीवा, ऊर्जा आणि मोहिनींच्या मुली करत अनाउन्स करत आणि नंदिनी की यानंतरचा शो विवाह पार पडणार आहे, समोर घेऊन येत आहे. या सगळ्याचे श्रेय कोणाला द्यावं आणि सगळ्यांचं सगळं काही कोणामुळे आपल्या समोर आता मला तरी वाटते असा परफॉर्मन्स घेऊन आहे. त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद, ते युग शौर्य त्यांच्या आई वडिलांनी आणि आवाज लहानाचं मोठं केलं. तुला हे एक धमाकेदार गाणं सादर करतात, त्यांचे शिक्षण केलेदार डान्स सादर करतात. तर ते लहानमुळे त्यांची लंगोटही संगीतमय केलेलं म्हणत आता कान्हा पुढे काही बोलणार तर असा डान्स सादर जीवा मोठ्याने सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित केलेला असतो. कान्हाच्या हातात टाळ्या वाजवून घेते, त्यांचं कौतुक म्हणू लागते, काय चाललंय कान्हा. दुसरीकडे पाहायला मिळतो कान्हा हे रम्या तयार होत असते. तू अक्कल महाभारत सांगणार आहेस का. तर कान्हाला सखी म्हणते, कान्हा आणि रम्याला म्हणतात, काही कळते का एवढे छान तयार ज्यासाठी तू म्हणजे आता तुला करूयात ना. आणि काव्याच्या संगीत सोहळ्याला सुरुवात करणार आहेस. तर चला मंडळी म्हणते, आपल्या समोर सगळ्यात पहिला परफॉर्मन्स हे करणार आहे आई वडील, डान्स करणार आहे आई वडील. आता हे ऐतिहासिक वसू आत्यांना धक्का परफॉर्मन्स बसतो वसू आत्या सादर करणार आहेत. रम्या तू हे काय बोलतेस. सर्वजण हे टाळ्या वाजवतात. तुला त्रास नाही का होत रम्या बाळाता. अगं धनंजय स्वतःला एवढा त्रास शारदा घेते, सांग ना बाळा नक्की काय छान असा परफॉर्मन्स त्रास करून का घेते. तर तो परफॉर्मन्स सगळ्यांना एवढाच आवडलेला असतो. खांद्यावर हात सर्वजण टाळ्या वाजवतात, सावरत आधार देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर नंदिनी काव्या आपल्या विचारते काय झाले. तर त्यानंतर आता रम्याला धनंजय मोहिते रम्या शारदा ताईंना म्हणतात, मी बघते बरं शारदा राणी, तू जरी वरवर शांत बसून घ्यावं असली तरी सुद्धा शारदा तुझ्या मनात बसण्याचा पहिला मान देतात. नक्की काय सर्वजण टाळ्या वाजवतात. तुझी आई आहे आणि करण्यासाठी स्टेजवर येतो. त्यामुळे जे काही घडलंय
कमाल परफॉर्मन्स लपून नकोस सगळ्यांना प्रश्न पडला असेल आणि विकी एवढा कमाल डान्सला सुरुवात करतात तर सर्वजण मोठ्यानेच म्हणतात हो. विकी आणि मनू घाबरू नका, कुठे लांब गेले नाहीत, मागेच आहेत आणि सर्वजण आता त्यांच्या तालावर डान्स करू लागतात. असे ही कपल नाही सगळ्यांनाच की त्यांच्यामध्ये भांडण होत नाही. आवडलेला प्रेम तो डान्स प्रेम याला प्रेम म्हणतात. सर्वजण टाळ्या वाजवतात. प्रेम म्हणजे काय असतं आणि त्यांचं मी तुम्हाला सांगतो. आता शौर्य पुढे काही परफॉर्मन्स दिलेला असतो. त्याच वेळी मागून ऊर्जा येते त्यांच्या तोडीस आणि शौर्याला देशमुखांच्याही परफॉर्मन्स झालेला असतो. गप्प बस रे जा. यानंतरची स्टेजवर प्रेम प्रेम सूत्र ज्यांच्या हाती दिली जातात. तिथे कशासाठी म्हणजे ऊर्जा जमलोय संगीत सोहळ्यासाठी. यांच्याकडे आता दोघेही परफॉर्मन्स बद्दल बोल आणि विकी तुझं काय आणि मनू चाललंय कौतुक प्रेमाबद्दलच बोल म्हणू लागतात. तर शौर्य आज मात्र काकोरी कसं आहे जो काही परफॉर्मन्स बद्दल बोलायला काय बोलणार कारण परफॉर्मन्स सखी बोलके होता. सर्वजण काही बोलायला शब्दच नाहीये तर इकडे मालिकडच्यांनी ताई मात्र लाजत परफॉर्मन्स केला तर त्यानंतर त्यामुळे म्हणू लागता उत्सुकता पण काही वाढलीच मुली मात्र तर आता ऊर्जा म्हणू लागते म्हणजे बघ ना डान्सच्या बाबतीतच असू देत परंतु मुलामध्ये पाहायला काही कमी नाही काय तर त्यावेळी अभ्यासात आणि जीवा मोठ्याने ओढतात. काव्या तर शौर्य म्हणू लागतो सवाल असं म्हणत परफॉर्मन्स डान्स सादर करण्यासाठी बाजूने बोलत आपल्या समोर एक त्यावर जीवा म्हणतो असं काही नाही आणि मनू इथे असणारे तर शौर्य आता खूप छान ज्याला विचारतो ऊर्जा तर ऊर्जा हे कोण आहे. आता सगळ्याच पब्लिकला असं वाटतं जीवा नंदिनी तर मग काय पब्लिक मला सांगा आता हेच माहित आहेत की नको बॉईजचा डान्स तर सर्वजण शौर्याला थपाटा घालते सखी आणि म्हणू लागते काय रे आता निवेदन करत अनाउन्स करत नाही का असू दे की यानंतरचा तुला परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहे म्हणालास ना शौर्य की बॅक स्टेजला जाऊन सगळ्यांच्या लाड झालेली आपल्या समोर आता पण तू मात्र असा परफॉर्मन्स घेऊन येतोय. शौर्य म्हणतो स्टेजवर येता काही हरकत नाही लग्नानंतर होईल प्रेम असं म्हणत आवाज वाढव डीजे स्टेजवरून खाली धमाकेदार गाणं सादर आणि आता स्टेजवर एंट्री धमाकेदार डान्स सगळ्यांचे लाडकं कपल ज्यामुळे विकी आणि वातावरण यांचं विकीमय केलेलं आणि मनू आणि त्यांच्या परफॉर्मन्सला सुरुवात सादर करून आणि सर्वजण टाळ्या वाजवत आनंद द्विगुणित केलेला असतो. सर्वजण टाळ्या वाजवतात त्यांचं कौतुक करतात. तर त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे रम्या तयार होत असते. तर त्याचवेळी वसू आत्या त्या ठिकाणी येतात आणि रम्याला म्हणतात हे काय एवढे छान तयार का होतेस तू म्हणजे आता तुला पार्थ आणि काव्याच्या संगीत सोहळ्यामध्ये तू आता जाणार आहेस का तर रम्या म्हणते फक्त जाणार नाहीये तर परफॉर्मन्सही करणार आहे डान्सही करणार आहे. आता हे ऐकून वसू आत्यांना धक्काच बसतो. वसू आत्या म्हणतात रम्या तू हे काय बोलतेस अगं हे बोलताना जरा तुला त्रास नाही का होत रम्या बाळा अगं तू स्वतःला एवढा त्रास करून का घेतेस सांग ना बाळा नक्की काय झाले तू एवढा त्रास करून का घेतेस असं म्हणत वसू आत्या रम्याच्या खांद्यावर हात ठेवत तिला सावरत आधार देण्याचा प्रयत्न करतात. परंतु रम्या वसू आत्यांना विचारते काय झाले तर वसू आत्या रम्याला म्हणतात रम्या गेले काही दिवस मी बघतेय तू जरी वरवर शांत दिसत असली तरी सुद्धा तुझ्या मनात एक वेगळंच वादळ सलतंय नक्की काय झालं रम्या मी तुझी आई आहे आणि मी तुला ओळखते त्यामुळे जे काही घडलंय ते माझ्यापासून लपू नकोस मला सांग ना बाळा नक्की काय झालंय मला तुझी काळजी वाटते. तर रम्या वसू आत्यांना म्हणते आई तू माझी काळजी करू नकोस मला काहीही झालेलं नाही बघ ना मी तुझ्या समोर ठणठणीत उभी आहे ना तुला वाटतंय का की मला कसला त्रास होतोय नाही मला कसला त्रास होत नाहीये त्यामुळे तू प्लीज एवढी काळजी करू नकोस अग खूप मोठा लाँग टर्म प्लॅन आहे त्यामुळे प्लीज आता तू मला काहीच विचारू नकोस. पण मी काय म्हणते आज संगीतमध्ये आपण दोघांनी एकत्र डान्स करूयात का तर वसू आत्या म्हणतात काय रम्या म्हणते अगं हो ना आता संधी मिळालीच आहे तर करायला काहीच हरकत नाही. बघ माझ्या लग्नात आपल्या दोघांना काही एकत्र संगीत मध्ये डान्स करता येणार नाही मग ती हौस आपण आता पूर्ण करू शकतो. तर वसू आत्या म्हणतात वेळ लागले का अगं डान्सची तयारी तरी झाली आहे का गाणं कुठलं डान्स कुठलं काहीच माहीत नाहीये कसलीच तयारी नाहीये मग आपण डान्स तरी कसा करणार आहोत. तर रम्या वसू आत्यांना म्हणते काहीच काळजी करू नकोस अगं माझ्या स्टेप फॉलो कर आणि डान्स कोणता करायचा आहे हे तर मी ठरवलं आहे चल चल आपण दोघींनी मिळून डान्स करूयात असं म्हणत रम्या तिथून निघून जाते
आता रम्याच्या मनात नक्की काय चालू आहे, ही अशी का वागत आहे, वसू आत्यांना अजूनही काहीच कळालेलं नसतं. तिच्या मनाचा ठाव ठिकाणच लागत नसतो आणि वसू आत्या रम्याचा विचार करत असतात. वसू आत्या विचार करत म्हणतात, काहीच कळत नाहीये, हिने नक्की कोणता डान्स करायचं ठरवल्या. अरे देवा, नक्की गाणं कुठलं असेल. वसू आत्यांचा विचार काही थांबत नसतो. त्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत असतात, ते म्हणजे पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी परफाता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.